की जेन्ना आमकां जनता दरबार चालू आसता, पब्लिकाक तो मेळटा, तेन्ना काही लोकांनी येवन सांगले की साऊथ गोवा रिक्रुटमेंट स्कॅमा खातीर जे एलडीसी रिक्रुटमेंट आहा हातून भानगडी चालू आहा. जे लोकांनी एक्सपेक्टेशन मीट करूना, जे लोकांनी बॅगां दिवना, तांकां रिजल्टान भायर उडयल्यात. त्या वेळार अध्यक्षान जनते मुखार दवरतकच रेव्हेन्यू मंत्र्याक संपर्क साधपाचो प्रयत्न केलो, पूण मंत्र्याक संपर्क जावंक शकलो ना. मंत्र्याक लागूना म्हणून मुख्यमंत्र्याक केलो, मुख्यमंत्र्यान पयलीं फोन घेवना, पूण मुख्यमंत्र्यान कॉल रिवर्ट केलो. त्या वेळार मुख्यमंत्र्याक म्हाजे मुखार एक्सप्लेन केले की अशें अशें जाला, तूं हाजेर एन्क्वायरी कर आनी व्हेरीफाय कर, अशें आमकां आयकूंक येता. कारण उजो पेटल्या शिवाय धुंवर येना. तर मुख्यमंत्र्यान सांगलें आय विल लुक इनटू द मॅटर, आपूण हातून चौकशी करता म्हणून. ताच्या नंतर आमच्या पक्षान आपले तरेन इन्व्हेस्टिगेट करपाचो हाजो एक निर्णय घेतलो. आमचे अध्यक्ष विजय सदन डायरेक्शन दिले पार्टीच्या आमच्या ऑफिस बेररांक आनी सगळ्या आमकां की हाजेर तुमी मातशें लक्ष दवरात. सो आमी 17 तारखेक एक आरटीआय घाली. खंय आरटीआय घाली? साऊथ कलेक्टरेट. कितें म्हणून आरटीआय घाली आमी? की ज्या भुरग्यांनी एग्जाम आन्सर केले रिटर्न आनी जे सिलेक्ट जाले फॉर द स्किल टेस्ट, तांचे आन्सर शिटां दिवची आनी एग्जाम जे आन्सर करता भुरग्यांनी अटेंडन्स शीट सायन मारिल्ली ती अटेंडन्स शीट्स कॉपी दिवची म्हणून. आरटीआय खंय घाली आमी? साऊथ डिस्ट्रिक्टाक घाली, कारण साऊथ डिस्ट्रिक्टाचे ते रिक्रुटमेंट आशिल्ले. जेन्ना आमकां मागीर कोण आले खंयची नॉर्मली कळना ते खंयची एजन्सी एग्जाम कंडक्ट करता, पूण जेन्ना आमी आमच्या सुत्रां कडल्यान काडपाचो प्रयत्न केलो, आमकां कोण आले की बिचोलीच्या पॉलिटेक्निकान ही एग्जाम कंडक्ट केल्या. आतां तुमकां याद जातले, म्हाजो एक व्हिडिओ आमी रिलीज केलो, थंय एक चिंटू आनी पिंटू आसात म्हणून, आनी हे चिंटू पिंटू कोण सगळे सोदूंक भोंवताले. ताच्या नंतर आमी एक सेपरेट आरटीआय धाडली बिचोली पॉलिटेक्निकाक विथ द सेम क्वेश्चन्स. आता मजा पळयात तुमी. पॉलिटेक्निक काडटा 19 तारखेक आरटीआय, 17 तारखेक फास्ट, म्हणजे इतले फास्ट आरटीआय प्रोसेस जाले आमी पळयना. 17 तारखेचे एप्लिकेशन 18 तारखेक पावता, 19 तारखेक लेटर वता. कोण करता? सॉरी 23 तारखेक 17 म्हणजे 5-6 दिसा भितर पॉलिटेक्निक लेटर करता. कोणाक? साऊथ कलेक्टराक. आता कलेक्टर म्हणतो सुपिरियर. एडमिनिस्ट्रेटिव्ह सर्कलान जर तुम्ही पळयशात जाल्यार कलेक्टर इज द बॉस आनी रिक्रुटमेंट थंयचे जाला. आता पॉलिटेक्निक काडटा आनी आरटीआय थंय धाडटा. कितें म्हणून? की आमचे कडेन कांय डिटेल ना, हे तुका लागता अंडर सेक्शन 6 of 3 ऑफ आरटीआय एक्ट, हे तूं ताका दी. कोणाक धाडटा? साऊथ कलेक्टराक. हो आतां डायरेक्शन दिता पीआयओ. सेम आरटीआयची आमी थंय फायल केली 17 तारखेक. 19 तारखेक कलेक्टराक लेटर थंय वता, म्हणजे बापूय भुरग्याक धाडटा, भुरगो बापायक धाडटा. तो ताका लेटर धाडटा की तूं ताका दी म्हणून. आता भुरग्याची कापासात पळया तुमी. जी कलेक्टरान लेटर धाडिल्ली पॉलिटेक्निकाक की तुमी लेटर दिया ताका. आता पॉलिटेक्निक काडटा आनी काल पयर 30 तारखेक परते लेटर करता कलेक्टराक, आमचे कडेन काय ना, तूं दी म्हणून. सेम सेक्शन 6 ऑफ द एक्ट, सेक्शन 6(3) ऑफ द आरटीआय एक्ट. ते कितें म्हणटा? व्हॉट इज इट सेज? इट सेज दॅट Section 3 provides that where an application is made to one public authority requesting for any information which is held by another public authority or subject matter of which is more closely connected to the functions of another public authority, म्हटल्यार त्या पब्लिक ऑथॉरिटीन दुसऱ्याक डायरेक्ट करचे अंडर दॅट. आता दोगूय बॉल पास करीत आहात. आमकां याद जाता ल्हानपणान आमी खेळटाले पळय, कॉलेज स्कुलांनी आसतना ते आमकां पिकनिकेक वताले किंवा हे जाताले पळय, बाजार डे म्हणटा तो आमचो. तेन्ना ते आमी बॉल पास करून खेळटाले न्ही, म्युझिक लायताले.
आणि बॉल पास करून खाली लास्ट म्युझिक बंद जाता बॉल कोणाच्या हातान सापडतो तो आउट जातालो. म्हणजे आता हांगा कोण आउट जातो आमकां पळोवचो पडलो कारण दोगूय एकामेकाक पास करतात. विच क्लिअरली इंडिकेट्स की आमच्या प्रेसिडेंटान जे सांगिल्ले हे चिंटू पिंटू आणि कलेक्टर ऑफिस हे लिपोवंक सोदतात. आता तुम्ही चिंटू पिंटू कोण काय म्हणटले? आता चिंटू म्हणतो तुमचो प्रिन्सिपल पॉलिटेक्निकाचो प्रिन्सिपल बाब बोरकार जो रिझल्टाचेर सायन मारता. आणि पिंटू म्हणतो तो एक बाब देवुलकार जो एक्झामी कंडक्ट करता आणि सारको एक्झामी कंडक्ट करपा म्हणटा मास्टर माइंड. आणि पॉलिटेक्निक म्हणटी फेवरेट एजन्सी जाता सरकाराची सगळ्या डिपार्टमेंटाची एक्झामी कंडक्ट करपाक. तुम्ही चेक करून इतिहास काढात कितले रिक्रुटमेंट थंय जाल्या काय म्हणून आणि कितले सगळे रिक्रुटमेंट कॉन्ट्रोवर्शियल जाल्या काय म्हणून. नॉर्मली आम्ही खंयच्या डिपार्टमेंट आरटीआय घाली की आमकां रिप्लाय येताल्यो. हे फर्स्ट टाइम म्हळ्यार दोगूय जाण तुमकां दाखयले हांवें पत्र एकामेकाचेर धाडटात. सो दीस क्लिअरली इंडिकेट्स की तांकां डायरेक्शन आसा रेव्हेन्यू डिपार्टमेंटा कडल्यान किंवा सुपर लेडी कडल्यान किंवा आनी कोणा कडल्यान की उत्तरां दिनाकात. कारण उत्तरां दिले जाल्यार दूध का दूध पानी का पानी जाता. दे विल गेट कॉट पॅन्ट्स डाऊन ऑन द आन्सर शीट्स आणि अटेंडन्स शीट मोठे दिवंक सोदना. जर ते सारखे आशिल्ले जाल्यार कित्याक दिना आशिल्ले? हाज्या पयलीं टीचर रिक्रुटमेंट स्कॅम तुम्ही पळयला हरियाणान जाल्ले. चौटाला हॅड टू लँड अप इन जेल. सिनियर मिनिस्टर हॅड टू लँड अप इन जेल बिकॉज ऑफ रिक्रुटमेंट स्कॅम. फाटल्या वर्सा छत्तीसगडान जाले वेर सुप्रीम कोर्ट हॅड टू डायरेक्ट इन्व्हेस्टिगेशन आनी एक्झामिनरान जजमेंट आहा. सो आमी इतलें सांगूंक सोदता सरकाराक आनी कलेक्टराक आनी पॉलिटेक्निकाक की आम्ही काय दीस वाट पळयतले. हे जर सरकार स्क्रॅप करना आणि रिकंडक्ट तुम्ही रिकंडक्ट करा एक्झाम आमकां प्रॉब्लेम ना. यू ऑल रिकंडक्ट द एक्झाम बट दिस हॅज टू बी स्क्रॅप्ड. जाल्यार आमकां आनी पर्याय उरचो ना. वील हॅव टू अप्रोच द ज्युडिशरी द वे वी हॅव अप्रोच इन अदर मॅटर्स. मागीर लेट बाब बोरकार बाब देवुलकार द कलेक्टर आन्सर द कोर्ट. दिस रिक्रुटमेंट हॅज टू तुमकां याद जातली पीडब्ल्यूडी रिक्रुटमेंटा वेळार इलेक्शना पयलीं 2022 पर्यंत अशेंच जाल्ले. त्या वेळाचेर मागीर आमकां गव्हर्नरा कडेन वचचें पडलें. गव्हर्नरान म्हाका इसर रिपोर्ट धाडलो वयर आनी वयल्यान मागीर तांकां सरकार पक्षाक डायरेक्शन आयली तांच्या वयल्यान की ते स्क्रॅप कर रिकंड. मागीर परते सरकारान रिकंडक्ट केल्यो एग्जाम्स. सो आमी मागतात हे रिक्रुटमेंट एक्झामिनी स्क्रॅप करच्यो एक्झाम जाल्यात त्यो. आनी परते आनी मेन इम्पॉर्टंट गजाल ही एडवर्टायज खंयची आशिल्ली? ही एडवर्टायज आशिल्ली 2019ची. म्हळ्यार 19 म्हणल्यार 20, 21, 22, 23, 24 इतले वर्साचे भुरगे पास आउट जाले तांचेर अन्याय न्ही हो. 20, 21, 22, 23 तांचेर अन्याय न्ही हो. तुम्ही जर कंडक्ट करता जाल्यार सरकारान फ्रेश एडवर्टायज इश्यू करून परते हे बेगिना रिक्रुटमेंट करचे कारण त्याय भुरग्यांक न्याय मेळटलो. आणि ते जे सध्या एप्लाय केला जवळ जवळ 13,000 भुरगे म्हणजे 13,000 फॅमिली तुम्ही डिस्ट्रेसान घालतात. सो आमच्या कडेन पर्याय उरचो ना rather than to move to court in this matter. And my Chintu Pintu will everyone will answer the court in this matter. तुम्ही सुपर लेडी म्हटले कोण सुपर लेडी? बिकॉज तू मातसो सोदून काढ कोण तो. मातशे इन्व्हेस्टिगेट जर्नलिझम करा सोदून काढ. बिकॉज सदांच मूव इनटू द कॉरिडॉर्स ऑफ पॉवर. बिकॉज सदांच काँग्रेस असतले किंवा तुम्ही आता हे केलं सुपर लेडी पण सुपर लेडीचे नाव पुढे येईना. तिसवाडी हे सगळे गोंया तुमचे भोवा तुमकां सोनिया गांधी बी म्हणपाचे आहा तुमकां. ती खंयच्यान आयली नाही बाबा? म्हणतात तुम्ही ती खंयच्यान? ती आमची ती खंयच्यान येतली? सुपर आम्ही आता कशे आम्ही चिंटू पिंटूचे कल्प्रिट्स. तुम्ही म्हटले की तुम्ही फुडलो स्टेप तुमचो तुम्ही कोर्टाक वतले. कितलो टाइम फ्रेम म्हळ्यार विलटू आमी आतां आरटीआय हाका पत्र बरयतले. आमी हे आरटीआय ताणें धाडला मागीर रावचे ना. पयलीं पेपर वर्क कम्युनिकेशन करूया. लेट अस सी व्हॉट टेक यू आनी विथ स्पेसिफिक टाइम फ्रेम वी विल मूव. तुम्ही सांगले न्ही की डॉज करतात व त्याच्याकडे बापूय आसा हांगा न्ही. पण म्हाका रिकॉर्ड कोणाकडेन उरपाक जाय मेन? रिकॉर्ड उरपा जाय वचून बाब पॉलिटेक्निका कडेन. ताणें एग्जाम कंडक्ट केल्या. रिक्रुटमेंट आशिल्ले कलेक्टराचे. आता कलेक्टरानूच जेन्ना लेटर धाडला त्या कलेक्टराक बरयता कितें आतां हें
पयलीं बरयले ताणें फर्स्ट आमचे एप्लिकेशन तूं दी म्हणून कलेक्टरान ताका धाडले परत तो कलेक्टराक बरयता तूं दी म्हणून सी द ऑडेसिटी. आणि सेक्शन 6 of 3 ऑफ ऍक्ट काढून पळयात ते कितें म्हणटा इन्फॉर्मेशन विच हेल्ड बाय अ पर्टिक्युलर ऑथॉरिटी. आतां इन्फॉर्मेशन हेल्ड बाय हूम हियर इन्फॉर्मेशन हेल्ड बाय द पॉलिटेक्निक हियर. एक्झॅक्टली कितले तरणाटे भुरगे आतां अनएम्प्लॉयमेंट रेशियो केंद्र सरकारान पयर सांगले वी आर 8.5 काय 7 डबल द नॅशनल एव्हरेज. मंत्री म्हणटा डेटा रॉंग. अरे डेटा कोणे दिलो? डेटा दिलो तुझ्या डिपार्टमेंटानूच. वर डेटा कोण धाडटा? थंयच्यान मागता मिनिस्ट्री ऑफ म्हणल्यार तूं प्रधानमंत्री फटींग म्हणून सोदता जाल्यार सांगचे कित्याक मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग अँड स्टॅटिस्टिक्स आनी प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ह्या डिपार्टमेंटान ते आउट केला. पयर हांवें तेजी बायट पळयली मंत्रालया भायर गाडयेन बसून की डेटा रॉंग म्हणून विच मीन्स यू आर टेलिंग द प्रायम मिनिस्टर इज रॉंग बिकॉज द पोर्टफोलियो इज नॉट हेल्ड बाय द प्रायम मिनिस्टर. अशें जालें ना तें. पीडब्ल्यूडीचो स्कॅम जाल्लो पळय फाटलो आनी इतले न्ही म्हण ताणें अमावंट सांगलो कितें तरी 70 का 80 कोटीचो स्कॅम म्हणून. पण आता तुम्ही मंत्र्याक घरा बसतो म्हणून मागतात. रिक्रुटमेंट 100% मिनिस्टर हॅज टू बी रिस्पॉन्सिबल फॉर दिस थिंग्स डिपार्टमेंट न्ही. तुमच्याकडे प्रूफ असले म्हणटाले गेले फावटीने ते दाखय म्हणटा मिनिस्टर. कोर्टाक दिवया न्ही. लेटर तांचे कडेन आसा तर कित्याक लिपोवंक सोदतात ते जर सारकें जर आसा वाय दे आर ट्रायंग टू हायड द फॅक्ट्स. सी वी आर नॉट टॉकिंग जस्ट हियर लायक लेमॅन. आमी वी हॅव कम विथ आरटीआय हियर म्हणून आमी टायम घेतलो. तुम्ही गेल्या फावटी गव्हर्नराक मेळ्ळा तशें ह्या फावटी गव्हर्नराक मेळचे ना. स्टेप बाय स्टेप या न्ही. आज तुमकां तुमच्या मुखार दवरले कारण तुमकां शॉक जावं न्हय पळोवन काडटा आनी ते काडून पॉलिटेक्निक काडटा आनी कलेक्टराक सांगता म्हणजे कितें पिवन सांगता आनी बॉसाक सांगता जालें ना हें. म्हणजे दीस इज द लेवल ऑफ गव्हर्नन्स न्ही. ना पण कोर्टान वयच्या पयलीं तुम्ही गव्हर्नराक सगळें जी रेमेडीज करूंक जाय ते करतले आमी प्रत्येक रिक्रुटमेंटा खातीर. कारण हे 13,000 भुरगे एप्लाय केले जाले त्या भायर कितले लाखांनी भुरगे पास आउट जाले. धोरया 20,000 भुरगे एव्हरेज पास आउट जाता. 5 वर्सान जालें ना 1 लाख भुरगे. तांचेर अन्याय न्ही हो. दॅट इज सेकंडरी बट प्रायमा फेसीस हे 13,000 भुरगे न्ही. पिटिशन जर घालतलो जाल्यार तांचेर अन्याय जाल्यार अशें न्ही घालचो. आमी आयकलां की खुबशे भुरग्यांनी आतां लेटरां करपाक चालू केल्या की तांचे आन्सरशीट दिवचे म्हणून. आनी ते आतां डिले करतात दिवपाक कारण जजमेंट आसा. जजमेंट इज क्लियर इन द केस ऑफ छत्तीसगड मॅटर की एप्लिकंट्स किंवा एक्झामीक जे बशिल्ले भुरगे दे एंटायटल्ड टू गेट देअर पेपर्स इफ दे आस्क. आनी आमी आयकलां की भुरग्यांनी मागल्यार आमी अपील करतात. 13,000 भुरग्यांक जाणे एलडीसी रिक्रुटमेंट केले तुमी लेटरां करात कलेक्टर ऑफिसाक आनी हाका खंय ते पॉलिटेक्निकाक की आमचे आन्सरशीट आमकां कॉपी दिवची म्हणून सर्टिफायड कॉपीज आनी ते तुमी तपासा तुमची सायन्यो आसा सारक्यो मार्क केले तुमकां सारकी आहा तुमी खंयच्यान पेन आतां कळटलें न्ही. क्लियर कट आहा न्ही ते. काय तुमचे अटेंडन्स शिटार सायन्यो चेंज जाल्या मार्क शिटार चेंज जाल्या सायन्स हे भुरग्यांक पेपर घेतकच कळटलें न्ही. सो वी हॅव टू टेक द पेपर फर्स्ट. तुम्ही आता उल्लेख केलो जनता दरबाराचो. तुम्ही अशें म्हटलें की चवथी उपरांत तुम्ही परत सुरू करता. हय हय केन्ना तुम्ही चवथी उपरांत आमी करपाचें. मागीर कुडचड्यार केलो कारण विधानसभेन बाब विजय सदन तेन्ना काबराल बाब उलयल्लो ताका सांगिल्लें की तुजे मतदारसंघात येता थंय आमी ते उतरां प्रमाणे केले. आतां मागीर एवरी इयर आमी कितें आसा पितृपक्ष चालू आसा आमी नॉर्मली तुमकां फाटले 4 आमी कांय एक्टिविटी तशें करपाक वचना पॉलिटिकल. पूण आतां आमी परत सुरवात केल्या काल परच्यान. विजय बाब सरदेसाय आपले टायम दितलो आता आनी वी विल मेक अ प्रोग्राम अँड वी विल रेडी टू सरप्रायज. निश्चितच जनता दरबार सगळे गोंयभर जातले आनी बाब विजय सरदेसाय पेडणे ते काणकोण वास्को टू सांगे पर्यंत प्रत्येक एरियांनी वतलो आनी लोकां कडेन इंटरॅक्शन करपाक चालू करतलो. कारण अशें केल्यारूच बारीक लोकांची जी कामां आसा. कारण तुमकां एक क्लासीक एक्झाम्पल दिता हांव. वास्को जेन्ना आमी जनता दरबार केले हॉलान एक 3-4 बायलां आयलीं ग्रूप घेवन की आमच्या म्युन्सिपाल्टीन कितलेशे म्हयने जाले घराचे कितें परमिशन म्हणजे रिपेराक मेळना म्हणून. मागीर बारीक काम बाब विजय सरदेसायान आमच्या अध्यक्षान सीईओक रोखडो फोन केलो आनी तांकां सांगलें आतां तुमी वचा म्हणून. ती गेली. आमी जनता दरबार चालूच आशिल्लो 3 वरां. 3:30 कितें आयिल्ली एका मदीं परती आयली थँक्यू म्हणपाक काम जालें म्हणून. सो आमकां ते खंय तरी मनाक बरें दिसता की बारीक लोकांचें काम हांव म्हणना 100% पूण एटलीस्ट 50-60% थंय ऑन स्पॉट सुटावे जातात. जाल्यार बसून घेतले असले म्हणजे हाका म्हणटात रेड टेपिझम. आतां ते जर तांकां घर रिपेराक जर 6 म्हयने अशें दिनात आज यो फाल्यां यो पावटे दिस क्लियरली शोज हे न्ही भाशणां केली
गाडी घेऊन भोवले, सोशल मीडिया रील केले म्हणून ऍडमिनिस्ट्रेशन जायना. ऍडमिनिस्ट्रेशन वर्क्स वेन यू सिट विथ द पीपल. आणि लोकांमध्ये बसून ऑफिसरांक फोन करून तू करता. आणि आमकां फर्स्ट आमचो बाबा देशाचो तो फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आशिल्लो की विथ असेंब्ली पयलीं आमी जनता दरबार केले तालुका वायज. तेन्ना एक आमकां बरो एक्सपिरियन्स जालो की लोकांमध्ये वचून खंय आमचे कांय नाशिल्ले थंय सुद्दां लोक आयले न्ही. जस्ट विथ द सर्क्युलेशन ऑफ व्हॉट्सएप आनी तुमच्या सहकार्यान मिडियाच्या सहकार्यान आमी आउट केल्ले की आमी येतले थंय. लोक आयले प्रत्येक कडेन 100-150 लोक आयले. बिचोलीम वॉज अ सरप्रायझिंग टर्न आउट. हॉल भरून लोक सकल आशिल्ले. तो रिपोर्ट तुका कळ्ळा आसलो. सो दीस क्लियरली इंडिकेट्स की लोकांमध्ये ऍडमिनिस्ट्रेशनाचे रेड टेपिझम आसा. लोकांक कोण ना कोण एक मनीस जाय हू विल ब्रिंग अँड बाब विजय सरदेसाय विल फिल दॅट गॅप. गोवा फॉरवर्ड पार्टी चडशी साऊथ गोंयानूच चड एक्टिव्ह आसा. नॉर्थाक कित्याक तुमी ना ते अजून बाबा चुकीचे तुमचे. जेन्ना आमी जिखले आमकां अभिमान आसा उत्तर गोंयचो आनी जेन्ना आमकां 2 सिटां जिखून दिली ते उत्तर गोंयच्यान जिखून दिले आमकां लोकांनी. निश्चितच काम चालू आसा. तुमकां हेणे दिसान कळटले आमची मातशी काम करपाची पद्दत वेगळी. आमी कितें थोडे दुसऱ्या पक्षान प्रत्येक गजाली केले. प्रेसात अशें ना. सारखे ग्राउंड वर्क केले, कॉन्क्रीट केले आनी मागीर टाक करून घालो लोकांमध्ये एक हे. सो तुमकां हेणा दिसान कळटले जेन्ना बाब विजय सरदेसाय आतां भोवंक लागतलो गोंयभर. बीजेपीची कशी सदस्यता मोहीम सुरू आसा आनी तशी तुमची कितें कसली मोहीम सध्या चालू आसा? आमी लोकां बरोबर वतात, लोक कनेक्ट करतात. लोकां कडेन आमचे नॉर्थ गोवा सुद्दां आमचे बाब दीपक कलंगूट, संतोष सावंत. तुमकां याद जातले थिवी सारखे ते इश्यूज हाऊसिंग बोर्डाचे जांकां जी सर्व्हिस लेट जाय आशिल्ली ते बाब आमचे विजय सरदेसाय बाब गेलो असेंब्ली पयलीं. इन्स्पेक्शन केले, विधानसभेन प्रश्न मांडलो. लास्टाक एश्युरन्स दिले की मुख्यमंत्र्यान ऑन PWD मात आपूण करून घेता. आतां आमी आयकलां की प्रोसेस फायल मूव जाल्या म्हणून. सो लोकांचो प्रश्न मेंबरशीप केली म्हणून हे जायना. कितें 1 कोटी किंवा जगातली व्हडली पार्टी केली म्हणून जगातली आतां कळटले 4 रिझल्ट इलेक्शनाक 4 म्हयने 4 स्टेटीचे रिझल्ट आसा कळून येतले. लोकांचें काम करप इज इम्पॉर्टंट दॅन मेकिंग मेंबरशीप. दुर्गादास काँग्रेसीन 40 कॉन्स्टिट्युएन्सीज काम केले. त्याच्या प्रेसिडेंटचे स्टेटमेंट आशिल्ले. आपाच्या प्रेसिडेंटाचे स्टेटमेंट आशिल्ले की आमी 40 कॉन्स्टिट्युएन्सीत संघटनात्मक काम सुरू केले. गोवा फॉरवर्डाचे कितें? प्रत्येक जणाक अधिकार आसा. वी आर अ पॉलिटिकल पार्टी. ईच अँड एव्हरी पॉलिटिकल पार्टी इन दीस कंट्री हॅज अ रायट टू गो इन टू एव्हरी विलेज, एव्हरी तालुका, एव्हरी डिस्ट्रिक्ट. सो प्रत्येक आपापल्या पर्यंत करतात. पण आमी इंडिया अलायन्स म्हणून जेन्ना इलेक्शन येतले ते सीट अरेंजमेंट कितें करपा ते जातलेच. आनी सगळे जाण जर 40 मतदारसंघात काम करता जाल्यार 100% बीजेपी घरा वतली गोंयांत. कित्याक प्रत्येकाचे संघटना आसतली. आज दक्षिण गोंयची सीट कित्याक जिखले? सगळ्यांनी बरोबर मिळून काम केले आनी लोकांनी लोक मुखार रावले. पॉलिटिकल पार्टी परत चड लोक मुखार रावले आनी एकवट दाखयलो. टीम गोवा जे म्हणून बाब विजय सरदेसाय सांगीत आसतलो इतले ते आमी थंय करून दाखयले. रिझल्ट मेळोना. सो 40 मतदारसंघात सगळे पॉलिटिकल पार्टी वचप इज अ वेलकम स्टेप बिकॉज इट विल ओनली स्ट्रेंथन द ऑपोजिशन. इट विल स्ट्रेंथन ईच अँड एव्हरी पॉलिटिकल पार्टी. ओके मागीर सीट शेअरिंग तर जातात. मागीर कितें बरोबर मिळून काम करतात न्ही. आतां महाराष्ट्रान काम बंद जालां. महाराष्ट्रान महाविकास आघाडीचे सगळे वतात सगळे कडेन. बट सर्वेस पळय कितें दाखयतात ते महाविकास आघाडी इज फॉर्मिंग द गव्हर्नमेंट. पक्षाची जेन्ना प्रत्येकाची संघटना वाडटा मूठ जाता घट. मूठ घट जाल्यार विक्ट्रीच न्ही ती.